माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे. बऱ्याच ठिकाणाहून फोन येऊ लागला का मोटरसायकलीच्या चावीचा प्रयोग सक्सेस आहे का. तर त्याच्यासाठी आज एक व्हिडिओ बनायचा होता. 4-5 मित्राचा फोन आलेला आहे का त्यांच्याकडून पॉईंट सक्सेस झालेला आहे. आणि नेमका रॉड मोटरसायकलची चावी तोंडात असताना कसा धरायला पाहिजे आणि रिकामी बाटली आपल्यापाशी असताना कसं धरायला पाहिजे आणि 2 धातूचा प्रयोग पण कसा करता येऊ शकतो ते आज ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करील मी. आणि मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग आणि बाटलीचा प्रयोग हा कोणत्या लोकाला फायद्याचा ठरू शकतो. ज्याला पहिलंच ऑलरेडी 3.5 फुटावर पाणी कळतं त्यांनी बाटली आणि मोटरसायकलच्या चावीच्या प्रयोगाला हात बिलकुल लावायचा नाही. ज्यांना तो जमत नाही, 3.5 फुटावर बऱ्याच दिवसापासून बोर फेल जातात, हा त्यांच्यासाठी फायद्याचा हा प्रयोग ठरू शकतो. ज्यांना ऑलरेडीच पाणी कळतं 3.5 फुटावर क्लिअर त्यांनी याचा वापर करायचा नाही, नाहीतर फॉल्ट होऊ शकतो. तर 3.5 फुटाने ऑलरेडी समजा पाणी कसं कळतं मला, तर दोन्ही पण बिगर मोटरसायकलच्या चावीचं पण मी पॉईंट 3.5 फुटावर काढू शकतो. आणि ते मी कसं काढू शकतो, इथं मी आज एक नवीन क्रॉस काढलेला आहे. जर 3.5 फुटावर जर मला बिगर चावीचं जर काढायचं असलं तर मला इथं पोटाच्या खाली असे रॉड धरावं लागतं तिकडे पहा. तर ते असे लाईनीवर गेल्यानंतर असे खुलतात तिकडे पहा. ही एक लाईन आणि ही 2 लाईन आणि एक इकडे आहे, ही 3 लाईन. आणखीन पण एक पद्धत आहे ज्याला मोटरसायकलची चावी आणि बाटलीची गरज नाही. ती पद्धत आहे, पाय जे आपले पाय आहे ना ते खूप जवळ घ्यायचे आणि असं दमादमाने लाईनीवर चाललं तिकडे पहा. रॉड कशा कंडिशनमध्ये ठेवलेले हे पण पहा. तरी असे रॉड ओपन होतात तिकडे पहा, मुठीमध्ये जर असले तरी. ही झाली एक लाईन इकडे पहा. एक क्रॉस काढल्यानंतर चेकिंग करायच्या पद्धती इकडे पहा. एकदम पाय जवळ जवळ, याच्यात पण पाण्याच्या लाईनीचा अंदाज येतो. ही 3री लाईन, ह्या 2 पद्धती अशा आहे का मोटरसायकलची चावी याला लागत नाही. हा जर एखाद्याला मोटरसायकलची चावी जर वापरायची असल्यास तोंडात, त्याच्यासाठी त्यांनी रॉड कसे धरायला पाहिजे व्हिडिओ त्याच्यामुळेच आहे. परंतु काही लोकांना संशय येईन का 3.5 फुटावर यांना ह्या माणसाला धरता येते का नाही. तर 3.5 फूट बिगर मोटरसायकलच्या चावीनं सुद्धा पाणी टाकू शकतं, पण त्याच्या काही प्रयोग असू शकतो. तर चावी तोंडात असल्यानंतर चावी तोंडात असताना रॉड ह्या छातीच्या लेवलला पाहिजे आणि त्याच्या दोन्ही रॉडच्या मधला अंतर कमीत कमी 9 इंच पाहिजे, तर व्यवस्थित दाखवू शकते इकडे बघा. इथं क्रॉस आहे, क्रॉसवर गेल्यावर मोटरसायकलची चावी जर तोंडात असली तर काय होतं इकडे बघा. ही झाली मोटरसायकल चावीला 3.5 फूट रॉड कुठं धरायला पाहिजे हे सांगितलं मी ह्या प्रयोगातून. आता जर रिकामी बाटली तुमच्याजवळ जर असली तर रॉड कशी धरायची. रिकामी बाटलीला सुद्धा
मोटरसायकलच्या चावीला जिथं आपण रॉड धरतो त्याच लेवलला धरावे लागते, ते काम करू शकत नाही. इथं जर धरले तर काम नाही करत. इकडे पहा खाली मोटरसायकलच्या चावीला सुद्धा रॉड असे वर धरावं लागतं. तिकडे पहा तर असे ओपन होतात. तिकडे पहा ही एक लाईन, ही 2 लाईन आणि ही 3 लाईन. आणि क्रॉसवर मोटर बाटलीनं सुद्धा, ही रिकाम्या बाटलीनं सुद्धा क्रॉसवर त्याच पद्धतीने मोटरसायकलला जसे रिस्पॉन्स होतात तसेच करतात. तर बाटली आणि मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग करतात. रॉड बोटात धरायचे आणि असे छातीच्या लेवलला धरायचे. आणि मुठीमध्ये रॉड जर धरत असला तर पाय थोडे जवळ करून जर तुम्ही लाईनीवर जर उभा राहिले, ती लाईन तुम्हाला पाण्याची असली तर दाखवणार 100%. तर हे 3.5 मधून कमीत कमी 4 प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. 3.5 वर कसे तुम्ही पाणी भरू शकता. आणि जर तुम्ही 2 धातून जर प्रयोग करीत असाल, हा प्रयोग एका धातूने सुद्धा करता येतो. एक धातून तुम्हाला मी अगोदर दाखवीन. जर पाण्याची लाईन जर धरायची असली तर अशी मुठीमध्ये धरायचं आणि वरून याला अंगठा लावायचा आणि तर अशी लाईन दाखवते. तिकडे बघा एक रॉड पण अशी लाईन दाखवतो. डायरेक्ट एक हात मागं ठेवायचा आणि असा सरळ ठेवला तरी जमतो ह्या प्रयोगामध्ये. इकडे बघा आणि धातू सिंगल कोणता बी जर असला पण इथं पुढं आणखीन अंगठा लावायचा आहे, तेव्हा ती लाईन दाखवते. व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आणखीन म्हणेन काय आहे ते. इकडं बघा आणि हा प्रयोग 2 धातूने सुद्धा होतो. इकडं पहा 2 धातून जर करायचा असला तर रॉड अशी मुठीमध्ये धरायची. इकडे पहा वर नाही धरायची, इकडं वर अंगठाने लावायचा आणि एक रॉड लोखंडाचा धरायचा आणि एक कॉपरचा आणि असं चालायचं नुसतं दमादमाने. इकडं पहा पाण्याची जर लाईन असली तर ती दाखवितीच. आता आणखीन एक प्रयोग आहे. हा प्रयोग चप्पल घातल्यानंतरच होतो. मला दुसऱ्याला होत असेल कशाने. याला अशी रॉड डायरेक्ट अशी खेटून बँडला खेटून धरायची आणि मग अंगठा पुढं लावायचा. इकडं पहा आणि असा पाय जर लाईनीवर ठेवला तर ती लाईन दाखवी. तिकडे पहा इथे एक कोरडी लाईन आहे, त्याला ती फेकून टाकतं. हा प्रयोग धरीत नाही आणि पाण्याची लाईन दाखवायचा प्रयत्न हा आपण प्रयोग करतो. आता आणखीन एक प्रयोग आहे, तो चप्पल काढून करायचा प्रयोग आहे. हा प्रयोग तर समजा चप्पल घातल्यानंतर मला असं लाईनीवर दाखवतो. असं सरळ जर झाला तर 1 इंच पाणी हे मी सांगितलेलं आहे. परंतु हा प्रयोग चप्पल काढल्यानंतर असं उभ्या लाईनीवर जर पाहिलं तर दाखवत नाही. परंतु ही लाईन समजा अशी आहे ना, याच्यावर चप्पल काढल्यानंतर जरी पाय द्याला आपण तर तो असा इंचाचा प्रयोग असा दाखवायचा प्रयत्न करतो. आणखीन एक प्रयोग आहे. मला वाटतं याला चप्पल बिगर चप्पल नाही, याला काही फरक होत नसेल. आणि तो प्रयोग असा आहे, कोणत्याही धातूची रॉड घ्या, त्याला डबल धातूचा प्रयोग नाही, हा सिंगल धातूचा जे. पण रॉड धरताना त्याला धरायची पद्धत अशी का वर नसते 2 बोटामध्ये त्याला आवळायचं आहे ह्या बँडपाशी. 1 इंच पाणी असलं तर असं होतं आणि कोरडी लाईन असली तर असे बाहेरच्या साईडनं रॉड फेकतात जादा करून आणि पाण्याच्या लाईनीवर असे आतमधल्या साईडनं रॉड येतात. तिकडं पहा
आणि जास्त पाणी असल्यावर रॉड असं करतात. हे पण 1 इंचाचा प्रयोग आहे. आणि आज एक खोलीचा पण प्रयोग मी तुम्हाला सांगेन. इकडं बघा, इथं समजा लाईन आहे ना, तर हा 3.5 फुटाचा रॉड आहे. याला असं धरायचं त्या राईट लाईनवर आणि ह्या 2 बोटाने खाली असं रगडीत आणायचं. इकडे पहा, रॉड असं लांब धरायचा. रॉड जर आपल्याकडे असा आला तर हे मोजायचं. 4 बोट वर जर दाखिलं तर 40 फूट, 4 आणि 4 8, 4 12 आणि 4 16, म्हणजे ही 160 फुटावर ही लाईन असू शकते. ही लाईन पाहू आपण. खोलीचे आणखीन पण प्रयोग आहे, उद्या मी व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करीन, पण आज या व्हिडिओमध्ये एक टाकायचा प्रयत्न करू लागलो. इकडं बघा, ही 100 फुटापर्यंत असू शकते. याला 10 बोटं भरू लागले म्हणजे 100 फुटापर्यंत हे पाणी लागू शकतं. ही एक लाईन बघू. हा पण 100च्या आसपास ही लाईन असू शकते, म्हणजे 200च्या आसपास आणि 160पर्यंत. हा खोलीचा प्रयोग होता. आणि हा प्रयत्न माझी नवीन क्रॉस काढलेला आहे. आणि ही प्रॅक्टिस निव्वळ शेतकऱ्यासाठी आणि माझ्या काही जे मित्र त्यांना व्हिडिओ माझे आवडतात, ते नेहमी मला फोन करतात आणि त्याच्यावरती पानडी आणि पाणी शोधक होऊ लागले. हे त्यांच्यामुळे हे काही एखाद्या चांगले पाणी शोधकासाठी किंवा रॉंग कॉमेंट करण्यासाठी हा व्हिडिओ नाही. ज्या ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.